आपण फुले दुर्वा ही व्हरायटी महाबीजचा सीड प्लॉट हा पेरलेला आहे। इथे एकरी आपल्याला 16 किलो बियाणं लागलेलं आहे। आपण बीज प्रक्रिया पण केलेली आहे। बीज प्रक्रिया केल्यानंतर आपण बीजनाशक पण त्या दुसऱ्या दिवशी मारलेलं आहे 24 तासाच्या आत। त्यानंतर 15 दिवसानंतर आपण 15 ते 20 दिवसाच्या अंतराने आपण एक तणनाशकाची पण फवारणी घेतलेली आहे। नंतर 25 ते 30 दिवसाच्या दरम्यान आपण एक परत एक फवारणी घेतली। त्यामध्ये बुरशीनाशक, कीटकनाशक आणि 2 प्रकारचे पोषक घेतलेले आहे। आणि एकरी उद्दिष्ट आपलं 16 ते 20 क्विंटल काढण्याचा आहे। आणि हा साधारण 2.5 एकराचा प्लॉट आहे। ऊस मागच्या वर्षी साधारण आपल्याला फक्त 35 ते 40 टन उत्पन्न निघालं। यावर्षी आपलं उद्दिष्ट 70 ते 80 टनाचं आहे। आणि त्या अनुषंगाने दीपक भाऊंचं खूप मोलाचं मार्गदर्शन मिळालं। आणि त्याप्रमाणे आपण ऊसाकडे म्हणजे कुठल्याही प्रकारे स्प्रेची असं आपण हायगे केलेली नाहीये। आणि असं वाटतंय की यावर्षी आपण 70 ते 80 टनापर्यंत पोहोचूया। भैरवनाथाच्या चांदेकासरे ह्या गावी आपण या गावातील प्रगतशील भूमिपुत्र श्री सुनील पांडुरंग होन यांच्या शेतीला भेट देण्यासाठी, त्यांच्याकडून काही अनमोल मार्गदर्शन घेण्यासाठी आपण आज ह्या ठिकाणी आलेलो आहोत। तर सरासरी 2011 पासून आम्ही दोघं एकमेकाच्या संपर्कात आहे। परंतु काही अनुषंगाने आमची चूक म्हणा किंवा त्यांची चूक म्हणा, काही गोष्टींची जी विचाराची जी देवाणघेवाण आहे ती व्हायला थोडासा उशीर झाला। आणि मग मागच्या वर्षी एक असा अपघात झाला का पेरून त्यांनी उन्हाळ कांदे केलेले होते। आणि मग पेरून केलेले जे कांदे आहे सरासरी 5 महिन्यामध्ये, पावणे 5 महिन्यामध्ये तो काढणीस किंवा 5.25 महिन्यामध्ये तो कांदा काढणीस तयार होतो। परंतु सुनील भाऊनी आज आपण ज्या क्षेत्रात उभे आहोत ह्या ठिकाणी पेरून केलेला कांदा हा 4.5 महिन्यामध्ये त्यांनी काढला। आणि तो मार्केटला गेला, ज्यावेळेस ते मार्केटला तो कांद्याची विक्री करण्यासाठी ते गेले तर त्या मार्केटचा सगळ्यात शेवटचा निच्चांकी दर आपल्याला मिळाला। आणि त्यांनी मार्केटहून मला फोन केला की म्हणे भाऊ, कांद्याचे मार्केट ज्यावेळेस 1700-1800 रुपये सुरू होते आणि आपला कांदा अवघा 700-800 रुपयाने आपण विकला। आणि मग त्यांनी मला त्या कांद्याचे फोटो आणि व्हिडिओ टाकले। आणि माझ्या डोक्यात जो समज होता की सगळं काही सुरळीत आहे आणि मग ते फक्त मागायचे आणि आपण देत चालायचो, ह्या गोष्टी इथून मागं सुरू होत्या। आणि मग तो जो अपघात झाला, ते जे नुकसान त्यांचं झालं, तिथून पुढं मग आम्ही दोघांनी एकमेकांनी ठरवलं की आता आपण एकमेकाच्या हातात हात घालून आपल्याला पुढचं काम करणं गरजेचं आहे। आणि मग त्याच अनुषंगाने आम्ही एक चर्चा केली की तुम्हाला कुठलीही फील्डवर प्रॅक्टिस करायची असेल तर निदान एक 2-5 मिनिटं आपण त्या विषयावरती चर्चा करत जाऊ आणि पुढील सगळ्या रूपरेषा ठरवू। आणि मग त्याच्यानंतरचं जे त्यांचं पीक आहे, म्हणजे त्याच्यानंतरचं पुढचा एक कांद्याचा प्लॉट होता, तो प्लॉट असेल, नंतर सोयाबीन पेरायचे होते आणि ऊसाचे काही खोडवे असतील, काही लागणे असतील आणि काही तिरी असतील, याच्यावरती काम करायला आम्ही खऱ्या अर्थानं सुरुवात केली। आज हा व्हिडिओ सुरू असताना या व्हिडिओमध्ये काही जे ऊसाचे प्लॉट आम्ही आपल्याला दाखवणार आहोत ते प्लॉट आपण तुम्ही बघा। ज्या शेतकऱ्यांना येऊन बघायचे असतील त्यांनी या ठिकाणी येऊन बघू शकता का मागच्या वर्षी का त्यांचं उत्पादन ऊसाचं सरासरी 35-38 टनापर्यंत होतं। तेच उत्पादन ह्या वर्षी जे ऊस गळीताला जातील 60-70 किंवा 70 टनाच्या पुढे ॲव्हरेज निघतील असे प्लॉट दृष्ट लागण्यासारखे प्लॉट आपण मागील एक 6-7 महिन्यापासून या ठिकाणी काम करत आहोत। त्या अनुषंगाने आपणास या ठिकाणी पाहावयास मिळतील। तर आज आपण ज्या सोयाबीनच्या प्लॉटमध्ये उभे आहोत, सोयाबीन करण्यापूर्वी 2.25-2.5 एकर क्षेत्र त्यांना सोयाबीनचं पेरायचं होतं। तर त्याच अनुषंगाने आम्ही अगोदर चर्चा केली, म्हणलं भाऊ आपल्याला 22 किंवा 24 इंचावरती मक्याच्या टोकन यंत्राच्या साहाय्याने एकरी सरासरी 16 किलो 17 किलो बियाणं पडल। या अनुषंगाने या ठिकाणी फुले दुर्वा ह्या वाणाची पेर आपल्याला करायची आहे। तर निश्चितच तंतोतंत आज आपण या सरीतलं अंतर या ठिकाणी बघू शकता। 24 इंचावरती पेरणी यंत्राच्या साहाय्याने एकरी 16 किलो बियाणं पडलेला हा प्लॉट आहे। आणि एक खुणगाट आपण या ठिकाणी मागच्या वर्षीचं 8 क्विंटल तर त्यांचं सोयाबीनचं ॲव्हरेज होतं, उत्पादन होतं। तर ह्या वर्षी 15, 16, 17, 18 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळवण्याच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी प्रयत्न करत आहोत। तर हा व्हिडिओ सुरू असताना बरेचसे शेतकरी म्हणतील की सोयाबीनच्या भावाबद्दल काय, तो जो विषय आहे तो तुमच्या किंवा आमच्या हातातला विषय नाही।
उत्पादन वाढवणे आणि पिकाचा उत्पादन खर्च कमी करणे, ह्याच गोष्टी फक्त आपल्या हातातल्या आहे. पिकाला जो खर्च व्हायचा तो होत असतो, परंतु एकरी 8-9 क्विंटल उत्पादन झालं आणि मिळालेलं उत्पादन आणि झालेला खर्च याचा जर ताळमेळ पाहिला तर सोयाबीन हे पीक परवडत नाही. मग त्या अनुषंगाने लागवडीचं योग्य अंतर असेल, आंतर मशागत असेल, रोग कीड नियंत्रण असेल आणि बीज प्रक्रिया असेल, या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी ह्या प्लॉटमध्ये केलेल्या आहे. एकरी 16-17 किलो बियाणं आणि सदरच्या बियाण्याला रासायनिक कीटकनाशक, बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया आणि जीवाणू संवर्धनाची बीज प्रक्रिया आपण या ठिकाणी ह्या बियाण्यास करून या ठिकाणी हा प्लॉट टोकन यंत्र मक्याच्या पेरणी यंत्राच्या साहाय्याने या ठिकाणी आपण पेरलेला आहे. तदनंतर पेरणी झाल्यानंतर एक 48 तासाच्या आत याला बीजनाशकाची आपण फवारणी केली. तदनंतर काही प्रमाणात फुलदन दिसल्यानंतर 15 दिवसाच्या आसपास सोयाबीनचं वय असताना, जेणेकरून सोयाबीननी रान झाकलेलं नसताना आपण या ठिकाणी दुसरा तणनाशकाचा फवारा या ठिकाणी घेतला. सोयाबीन सरासरी 18 ते 20 दिवसाच्या असताना खोडमाशीचा प्रादुर्भाव होऊ नये ह्या अनुषंगाने पहिली फवारणी आपण घेतली. त्यामध्ये क्लोरायट्रानिल प्रोल हे जे कीटकनाशक आहे ते घेतलं. एक गॅस पॉइझन आपण त्याबरोबरती घेतलं. त्याच्यानंतर 11-44-11 आणि नागार्जुनाचं डर्मोलिन याची आणि एक डॉक्टर कुल म्हणून जे बुरशीनाशक होतं याची एकत्रित फवारणी या ठिकाणी केली. त्याचा अतिशय चांगला रिझल्ट या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे. परंतु आज ह्या प्लॉटमध्ये उभा असताना चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव नेटकाच काल किंवा आज रिंग मारलेले शेंडे आपल्याला या ठिकाणी दिसले. तर चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी आज किंवा उद्या आपल्याला या ठिकाणी एक फवारणी करून घ्यायची आहे. त्याबरोबर योग्य त्या विद्राव्य खताचा वापर आपण या ठिकाणी करणार आहोत. बुरशीनाशकाचा वापर या ठिकाणी आपण करणार आहोत. खोडमाशी आणि चक्रीभुंगा या प्रमुख किडीबरोबरच हिरवा तुडतुडा आणि पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव झालेले सुद्धा काही शेंडे, जे मोजाग्रस्त जे शेंडे आता या ठिकाणी हे बघा, हे असे शेंडे जे आहे हे जे दिसत आहे, तर याच्यावरती पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव पानाच्या पाठीमागून आहे. त्या अनुषंगाने आपल्याला इमिडा त्याच्या जोडीला इमिडा किंवा उलाला सारख्या एखाद्या कीटकनाशकाचा वापर आपण या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी करावा लागणार आहे. तर ह्या ज्या मुख्य किडी ज्या आहे सोयाबीन मधल्या, एक आहे सुरुवातीच्या 15 दिवसामध्ये प्रादुर्भाव होणारी कीड, ती म्हणजे खोडमाशी. त्याच्यानंतर एक 8-10 दिवसामध्ये सरासरी सोयाबीन 20 ते 30 दिवसाच्या दरम्यान असताना चक्रीभुंगा ह्या किडीचा प्रादुर्भाव होत असतो. त्याच्यानंतर कालची जी आमुष्य होऊन गेली तर त्यामध्ये केसाळ आळी, ज्याला आपल्याकडे घुले म्हणतात, परंतु या सोयाबीनला फवारणी झालेली असल्यामुळे घुले या ठिकाणी दिसत नाही. परंतु ज्या शेतकरी बांधवांची फवारणी झालेली नाही त्या प्लॉटमध्ये मोठ्या प्रमाणात घुल्यांचा प्रादुर्भाव, पानांची जाळी केलेली पानं आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतील. तसेच ज्यावेळेस फुलातून शेंगात सोयाबीन जातात त्यावेळेस उंटाळी किंवा पाने गुंडाळणारी आळी हिचा सुद्धा प्रादुर्भाव बऱ्याच ठिकाणी आपणास पाहावयास मिळेल. पुन्हा एकदा सांगतो, खोडमाशी, चक्रीभुंगा, पाने गुंडाळणारी आळी, उंटाळी, केसाळ आळी म्हणजे घुले, हिरवा तुडतुडा आणि पांढरी माशी ह्या प्रमुख किडींचं उच्चाटन करणं किंवा त्याचा प्रतिबंध करणं हे पहिलं आपलं काम आहे. आणि मग हे करत असताना जे कीटकनाशक, जे बुरशीनाशक, जे विद्राव्य खत आपण वापरणार आहोत त्यामध्ये जरुरी प्रमाणे बुरशीनाशकाचा सुद्धा आपल्याला या ठिकाणी वापर करायचा आहे. कारण असं तांबेरा असेल, गेरवा असेल, येलोव्हेन मोजॅक असेल आणि खोडकूज असेल, हे प्रमुख रोग सुद्धा सोयाबीन हे जे नवीन जे वाण आलेले आहे, फुले संगम असेल, फुले किमया असेल, फुले ध्रुवा असेल, प्राईड 99 असेल, ते 44 असेल, ज्यादा उत्पादन क्षम जे वाण आहे त्याची रोगप्रतिकारक क्षमता इतर जे वाण आपण पहिले करत होतो 335, 9305 ह्या वाणांच्या तुलनेमध्ये आची उत्पादनक्षम असणारे हे वाण जे आहे त्याला ह्या सगळ्या गोष्टींकडे आपल्याला गांभीर्याने लक्ष द्यायचं आहे. आता ह्या फवारणीमध्ये जे आपण करणार आहोत, कोराजन किंवा मग कोराजन मधला जो घटक असणार क्लोरोअँट्रानिल प्रोल हा जो कंटेन येतो, तो कंटेन आपण कुठल्याही कंपनीचं घेऊ शकता. जर कोराजन आपण जर घ्यायला गेलो तर आज 550-500 रुपयाच्या आसपास मिळतं. परंतु तोच घटक आपण कुठल्याही स्वदेशी कंपनीचं जर घेतलं 350-350 रुपयापर्यंत तो घटक आपल्याला मिळतो. ते कीटकनाशक, त्याच्या जोडीला एखादं गॅस पॉइझन, कारण आता या सोयाबीनी गुडघ्याच्या वरती अजून 2-4 दिवसात तर गुडघ्याच्या वरती या सोयाबीनी दिसतील. तर कीटकनाशक, त्याच्या जोडीला हे गॅस पॉइझन, डॉक्टर कूल
किंवा कार्मेल जेणे कार्बनडेन्झिम मॅन्कोझेब एकत्र असणारं बुरशीनाशक 200 लिटर पाण्यासाठी 500 ग्रॅम आणि क्लोरांट्रॉनिल प्रोल हे 60 ml आणि गॅस पॉइझन 250 ते 300 ml जोडीला. आता ही सोयाबीन जवळजवळ पूर्ण फुलात आहे. याच्या मागच्या हाताला आपण 1144 घेतलंय. आता जे विद्राव्य खत आपण घेत आहोत ते यामध्ये आपण 05234 ह्या विद्राव्य खताचा वापर आपण या ठिकाणी करणार आहोत. परत एकदा सांगतो, कीटकनाशक जोडीला गॅस पॉइझन, कार्मेल कार्बनडेन्झिम मॅन्कोझेब आणि 05234 असा एकत्रित फवारा आपण या सोयाबीनला आत्ता घेणार आहोत. आणि दाणी भरताना मग आपण 13-045 असेल, पोटॅशियम शोनाइट असेल किंवा 05234 योग्य त्या कीटकनाशकाला योग्य त्या बुरशीनाशकाला जोड करून आपण या ठिकाणी फवारणी घेणार आहोत. अशा 3 फवारण्यांचं नियोजन आपण ह्या सोयाबीनमध्ये ठेवलेलं आहे आणि एक उद्दिष्ट आपण 18 क्विंटल गाठण्याचं या ठिकाणी ठेवलेलं आहे.